श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे। आपल्या हिंदूंचा अगदी महत्त्वाचा सण। आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते। तर या सणाविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेत, पाहिले नसतील तर नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण घोलाण्याविषयी बोलणार आहे। बऱ्याच जणांना हा शब्द नवीन माहीत पडेल किंवा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीतही असतील, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक मराठी घरामध्ये घोलाना हा केला जातो। तर घोलाना म्हणजे काय, घोलाना तयार करताना त्यामध्ये काय वापरतात किंवा घोलाण्याचं महत्त्व काय आणि का घोलाना प्रत्येकानं गुढीपाडव्या दिवशी खाल्ला पाहिजे, त्याचं महत्त्व काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभा करताना कडुलिंबाच्या पाल्याचा वापर करतो। तर कडुलिंबाच्या पाल्याचं महत्त्व काय आहे आणि घोलाण्यामध्ये आपण कडुलिंबाचा पाला वापरतो। तर कडुलिंब म्हणजे साक्षात अमृत आहे, औषधी आहे, संजीवनी आहे असं म्हणतात। कारण का तुम्हाला माहित आहे का, जेव्हा समुद्र मंथन चालू होतं, समुद्र मंथन हे अमृत काढण्यासाठी केलं होतं देवांनी आणि दानवांनी एकत्रितपणे। तर जेव्हा समुद्र मंथन चालू होतं आणि सरते शेवटी म्हणजे सगळ्यात शेवटी अथक प्रयत्नानंतर देवांना आणि दानवांना अमृत काढण्यात समुद्रातनं यश आलं आणि ते अमृत जेव्हा बाहेर निघालं तेव्हा ते अमृत मिळवण्यासाठी, कारण ज्याला कोणाला अमृत मिळेल तो अमर होईल, त्याचा मृत्यू होणार नाहीये, त्यामुळं देवांना आणि दानवांना दोघांनाही अमृत पाहिजे होतं। तर या दोघांमध्ये विभागणी कशी करायची आणि यावरून वाद निर्माण झाले आणि त्यावेळेस भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी रूप अवतरित केलं, मोहिनी रूप घेतलं आणि मोहिनी रूपामध्ये दानवांना भुलवून अमृताचं वाटप सुरू केलं आणि देवांना जास्तीत जास्त अमृत मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलं। तर जेव्हा विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं होतं आणि देवांमध्ये आणि दानवांमध्ये अमृताचं वाटप सुरू होतं, तेव्हा या अमृताचे काही थेंब हे त्या अमृत कलशामधून विष्णूंनी वाटताना काही थेंब हे पृथ्वी तलावर पडले आणि या थेंबांमधूनच कडुलिंबाच्या झाडाची उत्पत्ती झाली। म्हणजे बघा, कडुलिंब हे आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे। आपण बऱ्याच वेळा कडुलिंबाच्या झाडाकडं, त्याच्या मिळणाऱ्या फायद्यांकडं आपण दुर्लक्ष करतो, पण कडुलिंब हे निर्जंतुक आहे। अगदी नवजात बालकाला सुद्धा आंघोळ घालताना आपण त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला उखळतो। कुणाला कांजण्या, गोवर या उष्णतेपासून जे रोग होतात किंवा पुरळ वगैरे होते, तर त्यावेळेस आपण कडुलिंबाचा वापर हा करतो। तर कडुलिंब ह्या दिवशी आपण गुढीला सुद्धा, गुढी उभा करताना सुद्धा साखरेच्या हाराबरोबर, फुलांच्या हाराबरोबर आणि नवीन वस्त्र जे आपण गुढीला लावतो त्या सगळ्याबरोबर सगळ्यात जास्त महत्त्व जर का कशाचं असेल गुढी उभा करताना, तर ह्या कडुलिंबाच्या पाल्याचं आहे। तर या दिवशी सकाळी आपण गुढी उभा केल्या आपण शेवयाच्या खिरीचा नैवेद्य करतो। त्याच पद्धतीनं 3:30 मुहूर्तातला हा मुहूर्त शुभ मुहूर्त असल्यामुळं, अत्यंत आपला महत्त्वाचा सण असल्यामुळं प्रत्येकाच्या घरी या दिवशी गोडधोड केलं जातं। कुणाच्या घरी पुरणपोळी तर कुणाच्या घरी श्रीखंडपुरीचा बेत असतो। आवर्जून 80 ते 90% लोकांकडं पुरणपोळीच केली जाते, कारण पुरणपोळीच्या नैवेद्याला आपल्या हिंदू सणामध्ये अत्यंत महत्त्व आहे। तर पुरणपोळी तर करतातच, त्याबरोबर श्रीखंडपुरी सुद्धा करतात। पण घोलाना हा पदार्थ तुम्हाला आजपर्यंत माहीत आहे का किंवा माहीत नसेल तर या गुढीपाडव्यापासून नक्की करा। तर घोलाना तयार करताना हरभऱ्याची डाळ भिजत घालायची, नाही वाटली तरी चालेल, फक्त भिजत घालायची, शिजवायची नाही। 1-2 तास हरभऱ्याची डाळ भिजवल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचे काप घालायचे। सुक्क खोबरं वापरायचं नाहीये, ओला नारळ, ओलं खोबरं जे काप त्यामध्ये घालायचे, त्यामध्ये चवीपुरता गूळ घालायचा आहे। कडुलिंबाची पानं बारीक चिरून किंवा हाताने चुरडून त्यामध्ये थोडी का होईना त्यामध्ये कडुलिंबाची पानं घालायची आहेत। त्याच पद्धतीनं त्यामध्ये तुम्ही वेलची पावडर घालू शकता, जिरे आणि मिऱ्याचं थोडंसं मिश्रण हे वाटून त्या घोलाण्यामध्ये घालू शकता। आणि हा नैवेद्याचं या दिवशी खूप महत्त्व आहे, यालाच घोलाना असं म्हणतात। घोलाना हा आपण गुढी उभा केल्यानंतर जेव्हा आपण गुढीला पूजा करतो आणि शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतो, त्यावेळेस घोलाण्याचा नैवेद्य दाखवून हा घोलाना आपण सगळीकडे शेजारी वाटतो। आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या हातावर घोलाण्याचा 1 चमचा का होईना आपल्याला ठेवायचा आहे।
त्यामुळे येणारा उन्हाळा हा बाधत नाही असं म्हणतात आणि गरमीचे उष्णतेचे जे काही रोग आपल्याला उन्हाळ्यामुळे होतात ते होत नाही। कडुलिंबाचा पाला अत्यंत औषधी आहे, शरीरासाठी संजीवनी आहे। त्यामध्ये आपण गुळ वापरलेला असतो, ओलं खोबरं वापरलेलं असतं। धने हे प्रकृतीनं थंड आहे, त्यामुळे धने सुद्धा तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवताना त्यामध्ये 4 दाणे धने टाकू शकता आणि अशा पद्धतीचा घोलाना हा करून तुम्ही ह्याचा नैवेद्य दाखवा। पुन्हा एकदा याची रेसिपी सांगते। हरभऱ्याची डाळ भिजत घालायची, शिजवायची नाहीये। तास 2 तास हरभऱ्याची डाळ भिजत घालून या भिजलेल्या हरभऱ्याची डाळ टम्म फुगते, अगदी नखांनी सुद्धा मोडते। तर अशा डाळीमध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप, गुळ, धने, जिरे आणि मिरी थोडंसं कुटून आणि गुळ घालायचं आहे आणि या पद्धतीनं घोलाना हा तयार करून प्रत्येकाने याचं सेवन करायचं आहे। यामुळे आपल्यावर रोगराई ही होत नाही, निर्जंतुक शरीर हे होतं। कडुलिंबाचं एक का होईना पान खायचंय। जर का तुम्हाला समजा काही कारणामुळे घोलाना करायचा जमलाच नाही तर कडुलिंबाचं एक पान तरी चावून प्रत्येक सदस्यानं खायचं आहे। कडुलिंब हे किती महत्त्वपूर्ण आहे, औषधी आहे हे आपल्याला माहित आहे। आणि गुढीला जेव्हा आपण कडुलिंब लावतो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण गुढी उतरवतो, म्हणजे संध्याकाळी गुढी उतरवतो, तेव्हा हे त्याचं निर्माल्य हे तुम्ही तुमच्या झाडांमध्ये टाकू शकता किंवा हे कडुलिंबाची जो पाला आपण लावलेला असतो गुढीवर तो काढून खोबरेल तेलात मिक्स करून थोडासा उकळून गाळून तुम्ही स्वतःच्या केसांना सुद्धा लावू शकता। नीम ऑइल तुमचं तयार होईल। यामुळे केसातला कोंडा, केसाची गळती आणि केसांची गळती थांबून केसांची वाढ ही चांगली होईल। कडुलिंबाचा पाला आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाहीये। हल्ली शहरामध्ये कडुलिंबाचा पाला पाडव्यासाठी विकत मिळतो, तर त्याचा चांगला सदुपयोग तुम्ही करून घ्या। गुढीला पाला लावल्यानंतर आणि गुढी उतरवल्यानंतर जो पाला आपण खाली काढतो कडुलिंबाचा, तो फेकून न देता, निर्माल्यात न घालता तुम्ही खोबरेल तेलामध्ये उकळवा आणि त्याचं तेल करून तुम्ही तुमच्या केसांना लावा। हे जमत नसेल तर तो पाला दुसऱ्या दिवशीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, पाणी उकळा, पाणी तुमचं निर्जंतुक होईल, त्यानं तुम्ही आंघोळ करू शकता। घरामधली फरशी पुसू शकता। घरामध्ये लहान मुलं असतील तर फिनाईलनं फरशी पुसण्यापेक्षा कडुलिंबाच्या पाल्यानं फरशी पुसा, अगदी तुमची फरशी चांगली चकचकीत होईल। जो काही नैवेद्य दाखवायचं आहे, घोलाण्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जर का आजचा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या घरामध्ये घोलाणा तयार करता का तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि या घोलाण्याला तुम्ही काय म्हणता? ह्याला काही ठिकाणी निमप्रसाद सुद्धा म्हणतात, कडुलिंबाचा प्रसाद सुद्धा म्हणतात, गुढीपाडव्याचा प्रसाद म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात घोलाण्याला नक्की मला सांगा। आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर या गोष्टीला घोलाणा असं म्हणतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गुढीपाडव्याविषयीचे आणखीन काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत ते नक्की जाऊन पहा, तुमच्या माहितीत भरच पडेल। तर आजच्या पुरतं इतकंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।